पाचोरा के पत्रकारों पर दर्ज झूठे मामलों को लेकर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई द्वारा एक विशाल विरोध मार्च का आयोजन किया है। पाचोरा में महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ के क्षेत्रीय उपाध्यक्ष किशोर रायसकड़ा, भुवनेश दुसानी, राकेश सुतार, राकेश बेलदार के खिलाफ पाचोरा पुलिस स्टेशन में जबरन वसूली का झूठा मामला दर्ज किया है। इसके खिलाफ पत्रकारों में भारी असंतोष था, इसलिए जलगांव, धुले, नंदुरबार जिलों में के पत्रकार भाइयों ने एकजुट होकर इस घटना का विरोध किया। किशोर रायसकड़ा के खिलाफ दर्ज मामला रद्द किया जाए। जुआ माफिया भोला पाटिल के खिलाफ पत्रकार सुरक्षा अधिनियम के तहत मामला दर्ज किया जाए। पाचोरा पुलिस निरीक्षक अशोक पवार को निलंबित किया जाए और जुआ माफिया भोला पाटिल को जिले से बाहर किया जाए। जलगांव के जिला कलेक्टर और जिला पुलिस अधीक्षक जलगांव को एक बयान सौंपा है। इस अवसर पर नासिक विभागीय अध्यक्ष जितेंद्र सिंह राजपूत, नासिक विभागीय अध्यक्ष इलेक्ट्रॉनिक मीडिया समाधान मैराली, उत्तर प्रदेश विभागीय अध्यक्ष प्रोफेसर विजय गाड़ी, जलगांव जिलाध्यक्ष सुनूल भोले, महिला जिलाध्यक्ष भाग्यश्री पाटिल, बल्लालेश्वर युवा फाउंडेशन के हरिभाव पाटिल आदि मौजूद रहे। जलगांव से भीमराव कौचुरे की रिपोर्ट। महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटनेची मी महिला जिल्हाध्यक्ष किशोर रायसकड़ा सरांवर जो अन्याय होतोय त्या अन्यायाविरुद्ध आम्ही सगळं पत्रकार संघटना त्यांच्यासोबत उभे आहोतच। आणि हे जे विषय चालू आहेत की PIL ची बदली व्हायला पाहिजे, त्यांची तर बदली व्हायलाच पाहिजे, कारण की 2 नंबरचे धंदे त्याच्यामध्ये जेवढे 2 नंबरचे धंदे चालताय त्याच्यामध्ये त्यांना मदत कोणाची होते? त्याच्यामध्ये मदत होते फक्त PILची। यांची जर आपण काही पत्रकार आपण आपला काही मुद्दा घ्यायला गेलो तर आपल्यावर खोटे गुन्हे नोंदायचा, आपल्यावर गुन्हे दाखल करू असं धमक्या दिल्या जातात। आज ज्या यांना धमक्या दिलेल्या गेलेल्या आहेत ते उद्या उठून सगळ्या पत्रकारांसोबत होतंय। मग आपण सत्याचा जो आवाज आहे तो उठवायचा नाही का? जे सत्य ते लोकांना दाखवायचं नाही का? तर हे सत्य मांडण्यासाठी पत्रकारांना तो आपल्याला हक्क आहे आणि तो आपण निभावणारच। आणि आता जे सरांवर जो अन्याय झालेला आहे त्याच्यासाठी आमची महिला संघटना तर आहेच, परत मी अजून ज्या काही महिला संघटना आहेत त्या पण उभ्या करेल आणि सरांना 100% न्याय देऊ आणि याच्यावर अजून परत आंदोलनाचा पण इशारा करतोय। धन्यवाद। मी हरिभाऊ तुकाराम पाटील, बल्लाळेश्वर युवा फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष पाचोरा, तसेच अखिल भारतीय मराठा महासंघ जिल्हा संपर्क प्रमुख जळगाव। मी दिनांक 15/4/2025 रोजी प्रथम तक्रार पाचोरा उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्याकडे अवैध धंदे बंद करण्यासंदर्भात दिलेली आहे। त्यांना मी वेळ 15 दिवसाची दिली तरी पाचोरा निवासी साहेबांनी कुठलीही कारवाई केली नाही। त्या 15 दिवसाच्या कालखंडानंतर 28/4/2025 रोजी माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी साहेब यांना मी स्वतः भेटून लेखी तक्रार दिलेली आहे। तरी देखील 15 दिवसात जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी देखील कारवाई अवैध धंद्यावर कुठलीही केली नाही। त्या अनुषंगाने 15/5/2025 रोजी प्रथम स्मरणपत्र जिल्हा पोलीस अधीक्षक जळगाव यांना दिलेले आहे। तरी देखील जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी कुठलीही कारवाई केलेली नाही। त्यानंतर 19/5/2025 रोजी मी महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक तसेच नाशिक विशेष पोलीस महानिरीक्षक तसेच जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक, राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब तसेच शहराचे गृहमंत्री योगेश कदम साहेब, एकनाथ शिंदे साहेब यांना मी लेखीपत्र देऊन 27/5 रोजी आझाद मैदानावर उपोषण सुरू केले होते। त्या उपोषणाची सांगता महाराष्ट्र राज्याचे गृह विभागाचे उपसचिव यमुना जाधव मॅडम यांनी लेखीपत्र देऊन जळगाव जिल्हा SP पोलीस अधीक्षक यांना कारवाई करून अहवाल तात्काळ सादर करा असे जाहीर केले होते। तरी देखील जिल्हा पोलीस अधीक्षकांनी कोणतीही कारवाई 9/6/2025 पर्यंत केलेली नाही। पुन्हा मी 9/6/2025 रोजी महाराष्ट्र राज्याच्या मंत्रालयात गृह विभागाचे उपसचिव यांची प्रत्यक्ष भेट घेतली। मी त्यांना आवर्जून सांगितलं, मॅडम आपल्या पत्राला जिल्हा पोलीस अधीक्षकांनी केराची टोपली दाखवली तरी आपण कारवाई केली नाही। आम्ही तुमच्या शब्दाला, तुमच्या पत्राला मान देऊन आमचं सुरू असलेलं उपोषण तात्काळ सोडवलंय। त्या दिवशी तात्काळ यांनी पुन्हा ईमेल पाठवला, पुन्हा ईमेल लेखी पत्र दिलेलं आहे जिल्हा पोलीस अधीक्षकांना। आजची तारीख 23 आहे तरी आजपर्यंत कुठलीही कारवाई झालेली नाही। दुसरा विषय, मी पाचोरा पोलीस निरीक्षकाच्या विरोधात जिल्हा पोलीस कार्यालयामध्ये दाखल झालेल्या त्यांच्या कार्यालयातल्या तक्रारीची मागणी केली। मागच्या 23/5 केली, आज 23/6 आहे तरी देखील जिल्हा पोलीस अधीक्षक त्यांच्यावर जमा झालेल्या तक्रारी मला देण्यास टाळाटाळ करीत आहे। ते